हो, नमस्कार. चंद्रकलास रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजची माझी रेसिपी आहे घोसावळी. कोणी ह्याला तुरई पण म्हणतं, पण आज मी ह्याची सुकी भाजी कशी करायची हे तुमच्या समोर मी आज रेसिपी दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी इथे म्हणजेच अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मी इथे 3 घोसावळी घेतल्या आहेत. इथे मी एक मोठा टोमॅटो कापून घेतलेला आहे. एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक, आणि मी इथे थोडेसे शेंगदाणे पावडर करून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर मी इथे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. त्याच्यामध्ये मी तडक्यासाठी कढीपत्ता घेतला आहे, आणि इथे मी लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया रेसिपीला. तर आता मी ह्याला असं मोठं नाही कट करून घेणार आहे, कारण मी ह्याला बारीक कट करून घेणार आहे. आणि ह्याची मी सुकी भाजी, पाणी वगैरे काही न टाकता ह्याची मी सुकी भाजी बनवणार आहे. कारण ह्याच्यामध्ये अगोदरच एवढं मॉइश्चराइज असतं की पाण्याची ह्याला गरज नाही लागणार. त्यामुळे मी ह्याला सुकी भाजी बनवणार आहे. तर आता ह्याला मी असं पूर्ण कट करून घेणार आहे. अशा प्रकारे भाजी बनवली की चवीला तर एक नंबरच भाजी होते. तर मी आज महाराष्ट्रीयन टिप्स तुम्हाला दाखवून बनवणार आहे भाजी. आणि तुम्ही सुद्धा ही भाजी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा, आणि मला कमेंटमध्ये सांगा की भाजी कशी झाली आहे. तर अशाच प्रकारे मी पूर्ण भाजी कट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे आता मी पूर्ण घोसावळी कापून घेतलेली आहे. तर ह्याच्यावरचं मी साल वगैरे काही न काढता, कारण ही एकदम कोवळी आहे, त्याच्यामुळे मी ह्याची काही साल वगैरे न काढताच ह्याला कट करून घेतलेलं आहे. तर आता माझी कढाई गरम झालेली आहे. तर आता आपली कढाई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते. तर ह्याच्यामध्ये मी 3 चमच तेल टाकून घेणार आहे. तर आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी जिरे टाकून घेते. इथे मी अर्धा चमच जिरे टाकून घेते आता. तर आता आपले चांगले जिरे तडतडून झालेले आहेत, त्याच्यामध्ये मी कांदा परतून घेते. आता त्याच्यामध्ये मी कढीपत्ता सुद्धा टाकून घेणार आहे. आता थोडंसं ह्याला सोनेरी कलर येईपर्यंत मी आज परतून घेणार आहे, आणि मग त्यामध्ये मी टोमॅटो ऍड करणार आहे. तर आता आपला कांदा पण आता चांगला परतून झालेला आहे, त्याच्यामध्ये मी टोमॅटो ऍड करून घेते. इथे मी एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक. आता मी टोमॅटो आणि कांदा चांगला मऊ होण्यासाठी मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. तर मी चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे. आता त्याच्यामध्ये मी लगेच लसूणची पेस्ट टाकून घेणार आहे. तुमच्याकडे अद्रक असेल तर तुम्ही अद्रक सुद्धा ह्याच्यामध्ये लसूण बरोबर पेस्ट करून शकता आणि टाकून शकता, कारण माझ्याकडे नसल्यामुळे मी इथे फक्त लसूणची पेस्ट टाकून घेते आहे. अगदी खमंग सुवास येतोय भाजीचा. अशा प्रमाणे आपण मसाले चांगले परतून घेतले की भाजी पण तेवढी स्वादिष्ट होते. मसाले कच्चे असले तर भाजीला अशी चव नाही येत. आता मी ह्याच्यामध्ये आपले सुके मसाले ऍड करून घेणार आहे. इथे मी मालवणी मसाला घेते 2 चमच. त्याच्यामध्ये मी काश्मीरी रेड चिली पावडर घेते अर्धा चमच. अर्धा चमच मी धनेपूड घेते. अर्धा चमच गरम मसाला आणि पाव चमच हळद. आता हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे.
आता मी ह्याच्यामध्ये शेंगाचं कूट टाकून घेणार आहे. तर शेंगाचं कूट पण मी ह्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून ह्यात मी थोडंसं पाणी टाकून मसाले शिजवणार आहेत. अगदी 1 मिनिटासाठी मी ह्याच्यावरती झाकण ठेवून मसाले शिजवून घेणार आहेत. तर आता असं मस्त आपल्या मसाल्याला मस्त तेल सुटायला लागलंय. ह्याच्यामध्ये मी भाजी ऍड करून घेते आणि ह्याला मी परत 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे. मी असं सगळे मसाले ह्याला मिक्स करून घेणार आहे भाजीला आणि 10 मिनिटं मी ह्याला झाकून ठेवते. तर आता आपली चांगली अशी भाजी मिक्स झालेली आहे. ह्याला मी 10 मिनिटं वाफेवरती शिजवून घेणार आहे. तर आता 10 मिनिटं झालेले आहेत. आपली भाजी तयार झालेली आहे. बघू शकता आता मस्त असं तेल सुद्धा ह्याला मस्त सुटलेलं आहे आणि भाजी एकदम अशी चांगली शिजलेली पण आहे. तर आता आपण ह्याला प्लेटीमध्ये काढून घेऊया. ह्याच्यामध्ये मी थोडीशी धनिया टाकून घेते, कोथिंबीर. तर आता काढून घेते. तर आता आपली भाजी अशी मस्त तयार झालेली आहे. ह्याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. तर भाजी तुम्हाला कशी वाटली? भाजी एक नंबर भाजी झालेली आहे. ह्याला तुम्ही भाताबरोबर किंवा चपाती, ज्वारीच्या भाकरी बरोबर सुद्धा ह्याला तुम्ही खाऊ शकता आणि ही चवीला 1 नंबर भाजी आहे. तर अशीच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चंद्रकलास रेसिपीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, चॅनलला शेअर करा.